नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचं श्री छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय ग्रामीण क्रीडा व शिक्षण संस्था द्वारा संचालित संकल्पपथ या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण या अगोदरचा एक व्हिडिओ बघितला असेल, त्यामध्ये संस्थेचा जो एक उपक्रम आहे नियोजित शेती उत्तम शेती, या उपक्रमाच्या संदर्भामध्ये माहिती आपण बघितली की नेमकी संस्था आपल्या सर्वांपर्यंत कशा रीतीने पोहोचणार, आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे, संस्थेचे उद्देश काय आहेत आणि व्यवस्थापन कसं असणार आहे याच्याबद्दलची माहिती आपण बघितली। आता बघणार आहोत यामध्ये आपण बघितलं त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की संस्थेतर्फे आपल्या शेतकरी गटांची स्थापना कशी केली जाणार आहे, मग ती गटांची स्थापना केली जाणार आहे तर मग नेमकं त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, त्याचा मग ठराव कसा लिहिला पाहिजे किंवा त्याचा अर्ज कसा आपण सादर केला पाहिजे। तो अर्ज तर आमचे कर्मचारीच आपल्याला घेतील, जे फील्ड फॅसिलिटर असतील ते आपल्याकडले अर्ज कलेक्ट करतील, ते अर्ज कलेक्ट करून आपल्या गटाची स्थापना करण्यासाठी, ते नोंदणी करण्यासाठी अकोल्याच्या ऑफिसला घेऊन जातील। तिथून ते आपल्या संस्थेचे रजिस्ट्रेशन करणार, कंपनी ऍक्ट अंतर्गत रजिस्ट्रेशन करणार आणि आपल्याला त्याचे सर्वचे सर्व डॉक्युमेंटेशन आपल्याला आणून देणार। त्यासोबतच बँकेचं पासबुक आपल्याला काढलं जाईल, त्या बँकेचं पासबुक काढून आपले जे बचत असेल ती बचत त्यामध्ये आपली जमा केली जाणार आहे। तर आपण बघूया यामध्ये संदर्भात नेमकं की काय काय आपल्याला करता येणार आहे। तर रजिस्ट्रेशन आपल्याला माहिती आहे कार्यालय आपलं अकोल्याला आहे, तर कार्यालय कौलखेड या एरियामध्ये आहे अकोला जिल्ह्यामध्ये। तर बघूया आपण याच्यामध्ये शेती पद्धतीची जे काही गट नोंदणी जी आहे ती कशा रीतीने केली पाहिजे किंवा अर्ज त्याचा कसा असेल, त्या अर्जाच्या संदर्भात माहिती आपण बघूया। साधारण याच्यामध्ये प्रति माननीय प्रकल्प संचालक संकल्प नियोजित शेती उत्तम शेती अंतर्गत महोदय, तर उपरोक्त योजनेअंतर्गत आम्ही खालील सही करणार सर्व शेतकरी सभासद संकल्प नियोजित शेती उत्तम शेती प्रकल्पाची सभासद असून आम्ही योजनेत सहभागी होण्याकरिता गटाची निर्मिती केली आहे। आता याच्यामध्ये तुम्ही परवानगी दिलेली आहे की आम्ही गटाची निर्मिती केलेली आहे, तर आम्हाला या नियोजित शेती उत्तम शेती प्रकल्पामध्ये सामावून घ्यावं, अशा प्रकारचा एक आपल्याला एक रीतसर आपल्याला जायचं आहे। आपल्याला कोणत्याही अवैध रीतीने मार्गाने आपल्याला जायचं नाही, तर एक वैध मार्गाने आपल्याला जायचं आहे। प्रोसेस असते ती, त्या प्रोसेसने आपल्याला काम करायचं आहे। करिता संकल्प नियोजित शेती उत्तम शेती प्रकल्प आमच्या गटाची नोंदणी अनुदान करून शिफारस करण्यात यावी। आमच्या गटाची माहिती खालील प्रमाणे आहे। गटाची माहिती आपल्याला द्यायची आहे, त्यामध्ये गटाचं नाव काय ते तुम्हाला नाव ठरवायचं आहे गटाचं, जसं बचत गटांना नाव असतात तशी। संपूर्ण पत्ता आपल्याला सांगायचा आहे, त्याच्यामध्ये तालुका गाव लिहायचं आहे, तालुका आणि जिल्हा त्याच्यामध्ये असेल। गटाचे अध्यक्षांचे नाव लिहायचे, अध्यक्ष असणार गटाला, उपाध्यक्ष सुद्धा असणार आणि सचिव सुद्धा असणार, त्यांचं नाव लिहायचं, संपूर्ण पत्ता वगैरे अध्यक्षांचा आपल्याला त्याच्यामध्ये लिहावं लागेल। त्यानंतर आहे पुढे बघूया आपण की सभासदांची संपूर्ण यादी आपल्याला अशा प्रकारे द्यायची आहे। आपल्याला फॉर्म जे असेल हा फॉर्म आमचे सदस्य किंवा आमचे जे कर्मचारी आहे ते तुम्हाला देतील, त्या फॉर्म आपल्याला फिलअप करायचा किंवा सदस्य तुम्हाला फिलअप करून देतील, ते पूर्ण फॉर्म प्रोसेस वाईज माहिती आपल्याला सांगतील। त्याच्यामध्ये बघा सदस्यांची नावं लिहायची, आपल्याला 10 सदस्य याच्यामध्ये दिलेले आहेत, त्याच्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि बाकी इतर सदस्य आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतील। अध्यक्ष मी तर म्हणेल अशा व्यक्तीने व्हावं की सतत आपल्याला आवड असेल त्या संदर्भात, आवड असणाऱ्या व्यक्तीने ज्याच्यामध्ये व्हावं, ज्यांना वाटतं की आपण या गटाचं नेतृत्व केलं पाहिजे आणि गट आपल्याला खूप सारा पुढे न्यायचा आहे आणि स्वतःच्या विकासासोबत इतरांचा सुद्धा विकास करायचा आहे। हे अध्यक्ष पद असं आहे ना की हे एक सामाजिक कार्य करणारं अध्यक्ष पद आहे, याच्या माध्यमातून आपण खूप सारं करू शकता। उपाध्यक्ष आणि सचिव हे खूप सारा करण्यासारखी गोष्ट यांच्याकडे असते। एक असं आहे की भ्रष्ट सुद्धा असतात हे लोक आणि चांगले सुद्धा असतात, तर भ्रष्ट होणार नाही अशी आपण प्रयत्न करूया, कारण की बऱ्याच ठिकाणी असं झालंय की गटाचे पैसे या लोकांनी हडप केलेले आपल्याला दिसून येतात, पण असं काही होता कामा नये। बऱ्याच गट असे आहेत की यांनी चांगले सुद्धा कार्य केलेले आहे आणि खूप चांगली संस्था उभारून करून दाखवलेली आहे। तर याचा आपल्याला एकच ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवा की आपल्याला उत्तम प्रकारचा एक गट निर्माण करायचा आहे। तो गट आदर्श गट असावा की आपलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, विभागामध्ये, तालुक्यामध्ये त्या गटाचं नाव गेलं पाहिजे की ह्या गटाने करावं तर या गटासारखं कार्यच करावं असंच म्हटलं पाहिजे। अशा प्रकारचा आदर्श गट निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। यामध्ये बघूया आपण की घोषणापत्र याच्यामध्ये असेल की आपल्याला एक परवानगी मागतोय आपण, एक घोषणापत्र, स्वघोषणापत्र असेल की आम्ही याच्यामध्ये स्वतःहून सामील होतो आहोत। उपरोक्त संस्थेतला आम्ही सर्व सभासद घोषणापत्र लिहून देतो की आम्ही सर्व गटाचे सभासद संकल्प नियोजित शेती उत्तम शेती प्रकल्पामध्ये सहभागी होत गट प्रवर्तकाची निवड केलेली आहे।
गट प्रवर्तक असेल त्याच्यामध्ये पुढील व्यवहार गट प्रवर्तका माध्यमातून होतील, आमची काहीही हरकत राहणार नाही. सदर प्रकल्पामध्ये सहभागी होण्याकरिता आम्ही 300 रुपये सभासद शुल्क न वापरता दिलेले आहे. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये सर्वच्या सर्व आपल्याला प्रोसेस करावी लागते. महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रोसेस संस्थेचं रजिस्ट्रेशन करावं लागतंय, म्हणजे या गटाचं रजिस्ट्रेशन करावं लागतंय. काही प्रोसेस फीज असते, ती प्रोसेस फीज आपल्याला असेल त्याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला असेल बँक पासबुक काढायचं आहे, त्या बँक पासबुकसाठी आपल्याला काही डिपॉझिट ठेवावं लागतं. ह्या सर्व प्रोसेसने आपल्याला जायचं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. त्या अंतर्गत उपक्रमाचे सर्व नियम, अटी, शर्ती आम्हाला मान्य आहेत. वेळोवेळी लागणारी कागदपत्राची व इतर निकषांची बाबींची पूर्तता करण्यास आम्ही तयार आहोत. करिता आम्ही सर्वांच्या सहमतीने गट प्रवर्तक या घोषणापत्रावर सही करीत आहोत. आपल्याला हे सांगायचं आहे. आणि सोबत सर्वच्या सर्व सहीने ठरावाची प्रत जोडलेली आहे. तर बंधू आणि भगिनींनो, बघा, आपल्याला शेती ही करायची आहे, सहकारात्मक शेती करायची आहे. सहकारातून समृद्धीकडे आपल्याला जायचं आहे. आपण जे 2012ला सहकार वर्ष साजरं केलं, तर ते 100 वर्ष झाल्यानिमित्त सहकार वर्ष साजरं केलं होतं. आता 110 वर्ष 111 वर्ष झालेली आहेत त्याला जवळपास. सहकारात आपल्याला ही सर्व शेती साध्य करायची आहे. कारण की सहकाराचं महत्व आपल्याला माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप उत्कृष्टरित्या माहिती आहे. अमूल जे काही दूध उत्पादक संस्था आहे, तिला सुद्धा बघा जगामध्ये तिचं नाव आहे अमूलचं. तशाच प्रकारचं आपण करू शकतो. ठराव असेल, याच्यामध्ये ठराव कोणत्या प्रकारचा असेल बघा. आम्ही खालील सर्व सभासद आज दिनांक रोजी दिनांकाला एकमताने खालील प्रमाणे ठराव घेत आहोत. 1 नंबरला काय दिलंय बघा. सर्व गटाची नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज बौद्धिक ग्रामीण क्रीडा व शिक्षण संस्था नोंदणी सर्व शेतकरी स्वाक्षरीनिशी सादर करण्यात येत आहे. दुसरा ठराव आहे की वरील संस्थेमार्फत नोंदणी झालेल्या मंडळाचे समूहाचे सभासद रुपये अक्षरी रुपये काटकसरीतून प्रत्येक आकडा पाक्षिक मासिक बैठकीमध्ये जमा करणार. आपण जे काही एक जमा करणार आहोत त्याला काय म्हणतो आपण, बचत. ती बचत जमा करणार आहोत. तो आपण, तुम्हाला जर वाटत असेल की आपण मासिक किंवा 15 दिवसाची जमा करायची असेल 15 दिवसाची करू शकता. मासिक वाटत असेल तर मासिक सुद्धा करू शकता. आणि आठवड्याची वाटत असेल तर आपण आठवड्याची सुद्धा त्यामध्ये जमा करू शकतो, बचत जमा करू शकतो. असं त्याच्यामध्ये व्यवस्था आहे. मंडळाने समूहाने मागील केलेल्या अर्जाला गटाचे सर्व सभासद जबाबदार आहेत आणि कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी सर्व सभासदांची आहे. कर्ज जर आपण घेतलं, इथेच आपली घरी गफलत होते, कर्ज घेतो आणि ते बुडीत कसं जाईल याचा आपण प्रयत्न बरेचदा करत असतो. तसं आपल्याला करायचं नाहीये. बुडीत जायला कामा नको जायला. कारण की काय होतं की 10 जणांचा सदस्य गट असलेला हा गट आहे. तर याच्यामध्ये 10 पैकी 3 ते 4 जण असे असतात की कर्ज उचलतात, त्याच्यानंतर ते बोलत सुद्धा नाही. म्हणजे एकदम चोरून दुरून जायला लागतात की काय तर बाबा कर्जाचे पैसे मागेल. गटाच्या सदस्यासोबतच बोलायला तयार नसतो, त्या गटाच्या मिटिंगला सुद्धा हजर राहायला तयार नसतो. पण असं नको व्हायला, हे आपल्याला सुरळीत चालवायचं सर्व. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. याच्यासाठी जबाबदारी जी आहे तर ही खूप चांगल्या रीतीनं आपली संस्था याच्या माध्यमातून करून घेणार आहे की आपलं चोखपणे कार्य त्यामध्ये करता येईल. आपल्याला आपलं कर्तव्य आपल्याला साध्य करता येईल. संकल्प नियोजित शेती उत्तम शेती करण्याकरिता सर्व सभासदांमधून एक मताने गटाची स्थापना करून संकल्प नियोजित शेती उत्तम शेती करण्यासाठी ठराव पारित केलेला आहे. तर गटाच्या समूहाच्या सर्व सभासदांनी सर्वानुमते श्री याच्यात लिहायचं आहे श्री आणि आपलं नाव, अध्यक्ष कोण आहेत त्यांचं, अध्यक्षांचं नाव, त्यानंतर श्री किंवा श्रीमती, यामध्ये त्यांचं उपाध्यक्ष बघायचे आहे. मी तर म्हणेल एक याच्यामध्ये एक अध्यक्ष कोणीतरी महिला भगिनी किंवा पुरुष बंधू राहा. त्याच्यापैकी कोणतरी या तिघांपैकी सदस्य आणि सचिव यांच्यापैकी कोणीतरी एक महिलांपैकी एक असलं पाहिजे. असं एक खूप चांगलं राहील त्यासाठी आपल्याला. तर श्रीमती किंवा सचिव म्हणून आपण नियुक्ती करता येईल. याच्यामध्ये दर 3 वर्षांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव बदलले जातील. याच्यामध्ये बदलावं लागेल कारण की सातत्याने एकाच व्यक्तीने राहणं योग्य नाहीये. त्याच्यामध्ये भ्रष्ट व्यवहार होण्याची शक्यता जास्त असते आणि एक एकाधिकारशाही निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. हे गट आपण एक समूहाने तयार होतो. सर्वांना मताचा अधिकार एक आहे, प्रत्येकाला एकच मताचा अधिकार आहे. त्याच्यामुळे सर्वांना समान वागणूक याच्यामध्ये असली पाहिजे. अध्यक्ष जरी असेल तरी तो काही राजा नाही झाला, तो एक सदस्यच झाला त्यातला. फक्त त्याला एक अधिकार, एक विशेष अधिकार दिले आपण, कारण की एक चालवते सर्व व्यवस्था चालवायची असते आपल्याला. याच्यासाठी सगळं चाललेलं असतं. त्यामुळे हे 3 वर्षांनी बदलले जातील आणि नवीन व्यक्तीला त्यामध्ये संधी दिली जाईल. अध्यक्ष व उपाध्यक्ष
सचिव व्यवस्थित कामकाज करत असतील तर त्यांना जागी सर्वानुमते आपण त्यांची नियुक्ती सुद्धा करू शकतो किंवा बदल सुद्धा करू शकतो. एखादा अध्यक्ष व्यवस्थापक आहोत ते तुम्हाला माहिती आहे. जर तुम्हाला बरेचदा एक काय होतं की एक द्वेषाच्या भावनेने सुद्धा बरेचदा अशा काही गोष्टी निर्णय घेतल्या जातात. पण द्वेष ठेवू नका, त्यामध्ये आपल्याला समूहाने कार्य करायचं आहे. अध्यक्ष जरी असेल बाबा तू कर तुझं काम आणि सर्व व्यवस्थित कार्य करत राहा, बाकी एवढंच आपल्याला करायचं आणि लक्ष ठेवायचं की कोण कोण काय करताय, आपली बचत व्यवस्थित निर्माण त्यामध्ये जमा होते किंवा नाही. आपल्याला आपलं पासबुक व्यवस्थित चेक करायचं आहे, प्रत्येक सदस्यांना चेक करायचं आहे. आणि अध्यक्षाचे कर्तव्य असेल की 10 जणांना किंवा उरलेले जे काही 9 जण असतील त्या 9 जणांना पासबुक आपलं व्यवस्थित दाखवायचं, आपलं ठराव व्यवस्थित दाखवायचा. ते सही करताना ठराव व्यवस्थित वाचायचा आहे की आपला खरंच जे आपल्याला आवश्यक आहे तेच यामध्ये लिहिलं आहे का, किंवा ठरावामध्ये जे मान्य करण्यात आलं तेच याच्यामध्ये लिहिलेलं आहे का, हे आपल्याला बघायचं आहे. कारण की ग्रामपंचायतीमध्ये बघतो आपण की सह्या अशा बिना पाहता सह्या केल्या जातात आणि अनेक असे निर्णय घेतले जातात, चुकीचे निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळे असं काही होता कामा नये. सदर प्रकल्पाच्या नियमानुसार आम्ही सदर शेती मध्ये संकल्प नियोजित शेती उत्तम शेती उत्पादन वापरण्याकरिता एक मताने ठराव पारित केला आहे. संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा आम्ही घेऊन असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये, असं ठरावामध्ये सांगतो. मग 7वा पॉइंट आहे याच्यामध्ये की 2023-24 खरीप हंगामामध्ये संकल्प नियोजित शेती उत्तम शेती सुरुवात केली जाणार आहे. पुढील रब्बी हंगामात शेती उत्तम शेती करण्याकरिता सर्वानुमते ठराव पारित केलेला आहे. तर अशा प्रकारचा ठरावामध्ये आपण निर्णय घेतलेला असतो. जो आपण निर्णय घेतो तो या ठरावामध्ये येत असतो आपला. मग सदर प्रकल्पामध्ये आम्ही सहमतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज बौद्धिक ग्रामीण व क्रीडा व शिक्षण संस्था करिता अर्ज केलेला आहे. यामध्ये प्रकल्पाच्या नियमानुसार शेती करण्याचे ठरविले आहे. हे आपल्याला सांगायचं. जर आम्ही प्रकल्पाच्या नियम पाळण्यात असमर्थ ठरलो तर आम्ही सदर प्रकल्पामध्ये संस्थेचे कार्यकारी मंडळ अधिकारी वर्ग व इतर कर्मचारी यांचा कोणालाही दोष देणार नाही. कारण की याला जबाबदार आपण असणार आहात, याला जबाबदार संस्था नसेल. कारण की चुका आपल्या असेल त्याच्यामध्ये याची जाणीव आपल्याला अशा प्रकारच्या ठरावामध्ये आपण नमूद करायचं आहे. कारण की आम्ही सगळं करून घेतो याचा अर्थ म्हणजे असा नाही की याचे प्रत्येक दोषी आम्ही असू. कारण की संस्था ही आपल्याला एक मदत करते, त्याला काही एकदम त्यातून संस्थेकडनं ना तुमच्याकडून कोणता पैसा घेते संस्था, फक्त जी काही फीज असेल तर ती प्रोसेस फीज आहे. त्याच्यामुळे आपण ते त्याबद्दल काळजी करण्याची काही गरज नाहीये. तर त्यासाठी तेवढं संस्थेला कोणताही तुमच्याकडनं फायदा नाहीये. फायदा फक्त एकच आहे की तुमचं कल्याण व्हावं आणि तुम्हाला उत्पादन जास्तीत जास्त व्हावं, उत्पादन जास्त होऊन आपल्याला उत्पन्न जास्त मिळावं. त्यामध्ये सभासदांचं नाव आपल्याला दिलंय या ठिकाणी. हे फॉर्मेट आहे, तोच फॉर्मेट आहे आपला सगळा. इथे आपल्याला ठरावाचे एक दिनांक दिलेले आहे आणि स्थळ सुद्धा दिलं आहे. जे काही गाव असेल आपल्या त्या गावाचं नाव स्थळामध्ये द्यायचं आहे. गटाचे अध्यक्ष सचिवांची स्वाक्षरी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर अशा प्रकारे अध्यक्षांचं नाव, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्यांचं नाव याच्या या ठिकाणी सभासदाचं नाव, वय या ठिकाणी द्यायचं आणि स्वाक्षरी या ठिकाणी करायची आहे. ही सगळी व्यवस्था अशी असेल तर नक्कीच या ठिकाणी व्यवस्थित याला करा आणि प्रोसेस वाईज जाऊया. तर या ठिकाणी संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, पिनकोड सुद्धा आपल्याला लिहायचा आहे गावाचा, वयोगट काय असेल ते लिहायचं आहे, मोबाईल नंबर, त्यानंतर स्वतःचा आधार क्रमांक सुद्धा लिहायचा आहे. हे सुद्धा महत्वाचं असतं. शेतीची अर्जी सुद्धा लिहायची आहे. त्यामध्ये मिळकत, उत्पन्न, त्यानंतर प्रकल्पाविषयी आपले मत काय आहे ते सुद्धा यामध्ये नोंदवायचं आहे आपल्याला. एक फीडबॅक असतो, तो फीडबॅक सुद्धा आपल्याला नोंदवायचा आहे. 1 ते 5 पर्यंत सर्व माहिती माझ्या उत्तम माहितीप्रमाणे संपूर्ण सत्य आहे. तरी आपण संकल्प नियोजित शेती प्रकल्पाचे सभासद देण्याकरिता माझा विचार करून मला सभासदत्व देण्यात यावे. मी आपल्या प्रकल्पाच्या अटी व शर्तीचे वेळोवेळी पूर्ण पालन करीत व गटप्रमुख म्हणून गटाचे सर्व कार्य सुरळीत पार पाडेल. असे न केल्यास आपले नियम मला पूर्णपणे मान्य राहतील, माझे कोणतेही तक्रार राहणार नाही. या ठिकाणी अध्यक्षाची स्वाक्षरी आहे. अध्यक्षांना हे सर्व फॉर्म फिलअप करून द्यायचं आहे. कृषी सहाय्यकाची सुद्धा याच्यामध्ये सही असेल. कृषी सहाय्यक जे असतील आपले त्यांची सुद्धा याच्यावरती सही असेल. दिनांक आणि स्थळ हे सर्व प्रशासनामार्फत किंवा सरकारमार्फत, शासनामार्फत याची सर्व प्रोसेस आपली चालेल. त्या मार्फतच आपलं सर्व व्यवस्थित चाललेलं असेल. तर ही पद्धत याच्यामध्ये असणार आहे. यानंतर बघू याच्यामध्ये की काही प्रति आपण एक संचालकांना किंवा संस्थेच्या अध्यक्षांना आपण याच्या संदर्भात संचालकांना लिहितोय, प्रकल्प संचालकांना एक अर्ज लिहितोय. तर त्या अर्जाच्या संदर्भातला नमुना आहे. प्रकल्प नियोजित शेती उत्तम शेती विषय संस्थेमार्फत चालवण्यात येणारी सेंद्रिय शेती व उद्यान विद्याशास्त्र योजनेत सहभागी करण्याबाबत
आम्ही खालील सह्या करणारे सर्व सभासद संस्थेमार्फत घालवण्यात येणाऱ्या सेंद्रिय शेती व उद्यान शेती शास्त्राच्या संकल्प नियोजित शेती उत्तम शेती प्रकल्प नियोजित सहभाग करण्यात आमची माहिती खालील प्रमाणे आहे. काय माहिती आहे ते आपण यामध्ये दिला. आम्हाला सादर योजनेचे सर्व नियम व अटी मान्य आहेत. सूचना वयोगट 18 ते 55 असायला पाहिजे. याच्यामध्ये जास्ती असता कामा नये. याच्यामध्ये सूचना दिलेली आपल्याला वयोगट किती असावा 18 ते 55. जो कार्यकारी गट आहे 18 वर्षापासून आपण माहितीये कार्याला हे परवानगी आहे आपल्याला, तर 18 ते 55 वयोगटातले व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात. ही पुन्हा यादी तीच आहे की सभासदांचे नाव याच्यामध्ये आहे, पद आपल्याला दिलेले आहेत सदस्य अध्यक्ष सचिव वगैरे, वय काय असेल ते लिहिलं आहे, गाव आणि निवडलेले मुख्य पीक कोणते असेल त्याच्यामध्ये लिहिलेलं आपण मुख्य पीक प्रत्येकांचं मुख्य पीक याच्यामध्ये लिहिलेलं असेल आणि सही आपल्याला इथे करायची आहे की कोणाचं पीक कोणतं आहे हे आपल्याला याच्यामध्ये असेल. पहिले वर्ष बघा यामध्ये 60,000 रुपयाचं उत्पन्न आपल्याला मिळून दिलं जाईल पहिले वर्ष. दुसऱ्या वर्षी आपल्याला 80,000 रुपयाचं उत्पन्न मिळून दिलं जाईल आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला 1,00,000 रुपयाचं उत्पन्न याच्यामध्ये मिळून दिलं जाईल. याची शाश्वती शासनामार्फत मिळते आपल्याला. उत्पन्न संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या संकल्प नियोजित शेती मार्फत दिलं जाणार आहे. शास्त्र प्रकल्पातून उद्यान शास्त्र प्रकल्पातून शेतकऱ्याला प्राप्त होणार आहे आणि संस्थेच्या नियम अटी शेती मला मान्य राहतील हे सर्वात महत्वाचं आहे. ज्या शर्ती आहेत आणि अटी आहेत या आपल्याला मान्य असणार आहे. अशा प्रकारची सही अध्यक्ष आणि सचिव यांना या ठिकाणी करायची आहे आणि दिनांक आणि स्थळ सुद्धा याच्यावरती आपल्याला लिहायचं आहे. या सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित भरल्या की आपल्याला गट आपला सुरू झाला आणि आपलं कार्य त्या ठिकाणी सुरू झालं. एक प्रोसेस सुरू झाली. 3 वर्षापर्यंत संस्था आपल्या सर्वांसोबत असणार आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल निश्चिंत राहा. संस्था बऱ्याच काही आपल्याला उपक्रम घेऊन येणार आहे. बऱ्याच आता आपल्याला एक प्रश्न पडत असेल की संस्थेचा स्रोत काय आहे. इतका मोठा सर्व निधी येण्याचा स्रोत आहे आपला शासनाचा काही निधी आणि काही CSR फंड असतो आपल्याकडे. त्याच्यामध्ये आपला CSR फंड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड म्हणजे ज्या काही आपल्या उद्योजक कंपन्या आहेत खूप मोठ्या मोठ्या कंपन्या ज्यांना नफा खूप सारा नफा मिळतो त्याच्या 2% नफाचा त्यांना खर्च हा सामाजिक कार्यावरती करावा लागतो. तर सामाजिक कार्य मग आपल्याला शेतकऱ्यांचं कल्याण हे एक सामाजिक कार्य आहे. त्याकरिता निधी हा याच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो. 2013चा हा CSR ऍक्ट आहे. 2013च्या या कायद्यानुसार आपल्याला हा सामाजिक कार्य करायचं असतो. यामध्ये आपल्याला अनेक अशा संस्था स्वयंसेवी संस्था दिसत असतील. त्यामध्ये ही कापली श्री छत्रपती शिवाजी महाराज बौद्धिश ग्रामीण क्रीडा व शिक्षण संस्था आहे. म्हणूनच आपण मित्रांनो आणि बंधू भगिनींनो यामध्ये व्यवस्थित सहभागी व्हा आणि युवकांनी स्पेशली सहभागी व्हायच्यामध्ये मी विशेषतः म्हणेल. तर या ठिकाणी थांबूया. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला हीच माहिती घेऊन आणि पुढची काही माहिती आहे ती सुद्धा आपण घेऊन येऊया. थांबतो. धन्यवाद.